रसायन मॉम केअर सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याकडे एक आई येते, तिचं नाव जाणून घेऊया आणि तिला इथे यायच्या आधी काय काय त्रास होते आपण तिच्याकडून जाणून घेऊया। नमस्ते आई, तुझं नाव सांग। गुना घोगरे, रात्रीसला आणि सांधिवाताचा त्रास होता मला। तर पहिले मी पनवेलला एक्सरे काढला म्हात्रे डॉक्टरकडे, तर त्याच्यामध्ये काही निघालं नाही। तर मग त्याच्यानंतर त्याही गोळ्या दिला, त्या खाल्ला। नंतर मग पुढं गेले पुढच्या डॉक्टरकडे निपोनेमध्ये, दीपक सौरव कुलकर्णी त्या डॉक्टरकडे आयुर्वेदिकमध्ये। तिथे काहीतरी एक 4-5 वर्ष तरी तिथेची ट्रीटमेंट केली मी। तर त्याचे मी आयुर्वेदिक गोळ्या खाल्ल्या तरी पण तिथेही फरक नाहीये। त्याच्यानंतर मग एक कोलोडीमध्ये एक याच्यामध्ये असं डॉक्टर आहे, म्हणजे मसाज करतो तो, त्याच्याकडे काहीतरी 1 महिनाभर गेली, त्याच्याकडून मसाज। म्हणजे तू भरपूर ठिकाणी जाऊन आलीस। तर मग आपल्या या रसायनिक वीस मध्ये आपल्या जे सेंटर आहे याच्यामध्ये तुला आता इथे थेरपी घेऊन किती दिवस झाले, किती महिने झाले? आता हा 6 महिना चालू आहे। 6 महिना चालू आहे। तर इथे यायच्या आधी जसं तू आता म्हटलीस की सांधिवाताचा त्रास आहे, तर याच्यामध्ये काय आहे तुला एवढ्या 6 महिन्यामध्ये काय बदल झाला? बदल झाला म्हणजे खूप पाठीमध्ये चमक मारायची, पाठीमध्ये चमक मारली का ते पुढे छातीला त्रास व्हायचा। छातीला त्रास झाल्यानंतर मग मला तो एकदम असं वाटतं काय हार्ट अटॅक आला का काय असं असं वाटतं। तर त्याच्यानंतर मग मला समजलं इथंच आहे म्हणून थेरपी, तर मी काय लक्ष दिला नाही। नंतर त्याच्यानंतर निपोनेल असे मोपाऱ्यामध्ये पण खूप डॉक्टर गेलं, त्याच्याकडे पण नाही। त्याच्यानंतर मग तिकडे ते गाव खेडेगाव आहे वाकडी म्हणून, लासला तिथे गेली। तिथे काहीतरी भरपूर बहुतेक चिकनपैसे घालवले, त्याच्या गोळ्या मी भारी होत्या आयुर्वेदिक मध्ये। नंतर मग मला समजलं, माझी दीदी मला बोलली, म्हणजे मोठी बहीण, तर तू एवढं डॉक्टर करतो तुला काही फरक पडत नाही, तू थेरपीला जा। तर मग मी आली थेरपीला, तर मग मला जरा बरं वाटलं, म्हणजे असं ते पाठीतली चमक गेली माझ्या, आणि पुढे पण त्रास होता छातीचा तो कमी झाला। आणि असे उभी राहिल्यानंतर जरा बरं वाटतं, कमरेला गॅप होती ती पण जरा बरी झाली। 2-2 पट्टे लावले तरी पण काय फरक नव्हता पडला, पण आता फरक पडला मला। मग आज जे तुला आणि मॉमस्टोन वगैरे पॅचेस वगैरे लावले होते साई, मॉमस्टोन पण आपलं आईकडे मॉमस्टोन सुद्धा आहे। तर मॉमस्टोन विषयी आई काय सांगते? मॉमस्टोन कसा तुझ्या घरी तुझा त्याचा वापर करते? ते असं थोडी कुठाची चमक आली, पाठीत आली किंवा छातीवर आली किंवा पोटात काय झालं, ऍसिडिटीचा त्रास आहे मला जास्त, तर त्या ऍसिडिटीला असं मी लावला नाही तर का थोडा मला फरक पडतो, म्हणजे असा म्हणजे अशी बाथरूमला वगैरे होता असे म्हणजे साप। नंतर मी पोटाला पण बरं वाटतंय, आणि सहसा म्हणजे विशेष दलदलीची गोळी मी जास्त खात नाही, प्रत्येक बीपीची गोळी मला खायला लागते। ती पण आहे का नाही ती पण आता चेक करायला जायला लागत डॉक्टरकडे, तेव्हा मला समजत। म्हणजे डोळ्यांचं ऑपरेशन केलं ना, तेव्हा कुठे ते नॉर्मल याच्यामध्ये आली ऑपरेशन करायच्या टायमाला, झालं आता 1-2 वर्ष झाली त्या बीपीला, तर त्याच्यावर मी चेक केली नाही परत। तर मग आता परत चेक करून बघन बीपी आहे का नाही ती, नंतर मग इथे येऊन सांगन का बीपी पण माझी कमी झाली म्हणून। आज जे तुला बघतायत आज टीव्हीवरती किंवा आपल्या मोबाईलवरती, तर आज तू त्यांना काय संदेश देशील, म्हणजे त्यांना काय सांगशील आपल्या या मॉम हेल्थ थेरपी बद्दल, काय बोलशील? थेरपी मध्ये असं आहे, दररोज यायचा, थेरपी घ्यायची, बरं वाटतं जरा, ज्याच्या त्याच्या घरामध्ये पण न्यायची, ते पण सर्वांना म्हणजे असा चांगला आहे हो। सर्व माणसं जो परिवार आहे तेवढा म्हणजे घ्यायला चांगला आहे, दररोज यायचा, दररोज थेरपी घ्यायची, चांगला आहे हो। मग आज कोणाला थँक्स बोलशील आज आपल्या ज्या सपना मॅडम समता मॅडम विषयी काय बोलशील, काय त्यांचे आभार कसे मानशील तू आज? सपना मॅडमने म्हणजे असं हे सर्व थेरपीचं हे आणलं थेरपीमध्ये, म्हणजे याच्यामध्ये सर्व लोकांना आनंद आहे, चांगला वाटतंय, त्याच्यामुळं आभारी आहे। नमस्ते, नमस्ते, धन्यवाद।